तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिंदे गटाचा दावा कायम आहे असं उदय सामंत म्हणाले। नारायण राणेंप्रमाणे किरण सामंत देखील दावा करतात असं उदय सामंतांचं म्हणणं आहे। पक्षानं जबाबदारी दिली तर निवडून येईन असं किरण सामंत देखील म्हणतात। शिंदे गटाला जागा सुटली तर किरण सामंतच उमेदवार असतील असं देखील उदय सामंत म्हणाले। सोबत बोलण्यासाठी स्वतः उदय सामंत सर आहेत। सामंत साहेब, एकीकडे नवीन मराठी वर्षाचं स्वागत होतं आहे आणि दुसरीकडे राजकीय पडघम आहेत, लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत, काय सांगाल? रत्नागिरीच्या संदर्भातला कायम विषय जो चर्चेला येतो ती निवडणूक तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे। पहिल्या 2 टप्प्याचे फॉर्म भरणे, फॉर्म मागे घेणे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तिन्ही नेते संवेदनशील आहेत। त्यांना भौगोलिक रचना माहिती आहे, कोण निवडून येऊ शकतं हे देखील कल्पना आहे आणि म्हणून महायुतीचा उमेदवार असेल तोच निवडून जाईल याची पूर्ण खात्री आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे, तो कायम आहे। प्रत्येक पक्षानं मागणी करणं काय वावगं आहे असं मला वाटत नाही, पण योग्य तो निर्णय नेते घेतील। जसं राणेसाहेब म्हणतायत तसंच किरण सामंत म्हणतायत की पक्षानं जर जबाबदारी टाकली तर ते निवडणूक लढवणार आणि ते जिंकणार। त्याच्यामुळे राणेसाहेबांचा दोष आहे असं मी मानत नाही, किरण सामंतांचा दोष आहे असं मी मानत नाही। दोघेही इच्छुक उमेदवार आहेत आणि शिवसेनेला जर जागा सुटली तर उमेदवार किरण सामंतच आहेत। कॅमेरामॅन समित गजने सर, मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।